की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण अर्थशास्त्र, समाजशास्त्रज्ञ, त्याचबरोबर कायदे पंडित, संविधानाचे निर्माते, या देशातील असणाऱ्या दलितांचे, बहिष्कृतांचे भाग्यविधाते, विश्वरत्न, बोधिसत्व अशा अनेक विविध नावांनी ओळखतो. आज या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इतिहासकार म्हणून त्यांचं योगदान, त्यांनी केलेलं कार्य या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक लढे दिलेले आपल्याला दिसून येतात. सामाजिक व आर्थिक समानता प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्यामागे ऐतिहासिक दृष्टिकोन आहे, हे त्यांनी आपली चळवळ उभी करत असतानाच दाखवून दिलेलं होतं. आणि त्याकरता त्यांनी इतिहासाचा सर्वकष अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. तो त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून एका नव्या दृष्टिकोनातून मांडलेला होता. समाज परिवर्तनाच्या चळवळीसाठी व वर्तमान काळातील नवजीवन विकसित करण्यासाठी इतिहास अध्ययन अपरिहार्य ठरून त्यामधूनच समाजाची निर्मिती करण्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासातून घेतलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी इतिहासकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय पाहत असताना आपण सर्वप्रथम हे पाहिलं पाहिजे की भारताला इतिहासकाराची फार मोठी परंपरा आहे. आणि मग ती परंपरा असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्याच्यामध्ये काय आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासकार म्हणून त्यांचं वैशिष्ट्य वेगळं पण काय केलेलं आहे, याच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. भारतीय इतिहास आपल्याला अनेक इतिहासकारांनी मांडलेला माहिती आहे. कारण त्याचबरोबर हा जो भारताचा इतिहास इतिहासकारांनी मांडलेला आहे, हा इतिहासकार प्रत्येक इतिहासकारांनी आपापल्या मानसिकतेतून भारतीय इतिहासाचं लेखन केलेलं आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, इतिहासकार ज्या संस्कारातून वातावरणात वाढतो त्याचं कळत न कळत पडसाद जे आहे ते त्याच्या इतिहास लेखनावरती पडलेलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी आपण पाहतो की भारतातील इतिहासकारांनी भारताच्या असणाऱ्या राजवाड्यांच्या विविध दृष्टिकोनांचा अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु भारतातील इतिहासकारांनी शूद्र, अतिशूद्र, महिला, उपेक्षित वर्ग यांचा मात्र अभ्यास केलेला आपल्याला दिसून येत नाही. त्यांच्या अस्तित्वाची नोंदच या भारतीय इतिहासकारांनी घेतलेली दिसत नाही. आणि ही नोंद न घेतल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून या संपूर्ण समाजाचा इतिहास व त्याची पुनर्मांडणी करण्याची जबाबदारी उचलावी लागली व त्यांनी यथोचित पार पाडलेले आपल्याला दिसून येते. या ठिकाणी या संदर्भामध्ये पुढे जात असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इतिहास म्हणजे काय. इतिहासाच्या अनेक व्याख्या या इतिहासकारांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. इतिहासाच्या अनेक व्याख्या आपल्याला माहित आहेत. गतकाळात घडलेल्या घटनांचा अभ्यास करणे म्हणजे इतिहास. गतकाळात घडलेल्या घटनांचा अन्वयार्थ लावून त्याची क्रोनॉलॉजिकल पद्धतीने केलेली मांडणी म्हणजे इतिहास. अशा वेगवेगळ्या इतिहासाच्या व्याख्या आपल्याला दिसून येतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते इतिहासाची व्याख्या जी आहे ती व्याख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका शब्दात करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इतिहास म्हणजे बदल. इतिहास म्हणजे चेंज. इतिहास म्हणजे बदल. मानवी जीवनात सतत बदल घडत असतात. ते या बदलाच्या प्रक्रियेलाच इतिहास प्रक्रिया असं म्हणताना आपल्याला दिसून येतं. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, देयर इज नथिंग फिक्स्ड, नथिंग सनातन, दॅट एव्हरीथिंग इज चेंजिंग, दॅट चेंज इज द लॉ ऑफ लाईफ फॉर इंडिव्हिज्युअल ऍज वेल ऍज सोसायटी. एवढं सगळं मांडल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहासकार कसा असावा या संदर्भामध्ये देखील आपलं मत मांडताना दिसतात. इतिहासकार हा कशा पद्धतीने असला पाहिजे, इतिहासकाराने इतिहास लिहित असताना कोणत्या गोष्टींचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इतिहासकार हा काटेकोर, तळमळीचा आणि पंक्ती प्रपंच करणारा नसावा. म्हणजे एखाद्याची बाजू उचलून धरणारा नसावा किंवा खोटं नाटक काही लिहिणारा नसावा.
तो भावनारहित असावा. तो माझा नेता आहे म्हणून मी त्याच्या संदर्भामध्ये काही चांगलं लिहेल, वाईट लिहेल, अशा प्रकारची भूमिका नसली पाहिजे. विरोधकांची समर्थनाची जी मांडणी आहे ती ही भावनारहित असली पाहिजे असं डॉक्टर आंबेडकरांचं मत होतं. इतिहासकारामध्ये आपुलकीची भावना असावी, त्याच्यामध्ये भीती नसावी, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ त्याच्यात नसावी आणि यापासून तो मुक्त असावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्याचबरोबर इतिहासाविषयीची सत्यनिष्ठा त्याच्या नसानसात भिनली असली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. आणि या संदर्भामध्ये इतिहासकारांनी काही आदर्शांचे पालन केले पाहिजे. यासाठी गोथे या इतिहासकारात असणाऱ्या लेखकाचा आधार देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, असत्यापासून सत्याचा निवाडा करणे आणि अनिश्चिततेपासून निश्चिततेला वेगळे काढणे आणि निश्चयपणे अमान्य होण्यासारख्या बाबीपासून शंकास्पद बाबी वेगळ्या काढणे हेच इतिहासकाराचे कर्तव्य आहे. संशोधकांसमोर जी माहिती उपलब्ध असेल तिच्याकडे साकल्याने न्यायाधीशाच्या निष्पक्षपातीपणे दृष्टिकोनातून इतिहासकारांनी पाहिले पाहिजे. एखाद्या घटनेविषयी केलेले विधान हे पुराव्यानुसार कितपत परिपूर्ण आहे व स्पष्ट आहे याचा त्याने विचार करावयास हवा आणि त्यानंतरच त्याबद्दल आपला निष्कर्ष काढून अभिप्राय द्यायला पाहिजे. मग तो निष्कर्ष पूर्वीच्या इतिहासकारांनी नोंदवलेल्या मताशी जुळणारा असो किंवा नसो, अशा प्रकारचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मत मानतात. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की सत्य हीच इतिहासाची जननी आहे आणि हे ध्यानात ठेवून इतिहासकारांनी नेहमी सत्याशी इमान राखले पाहिजे. आज आपण पाहतो अनेक इतिहासकार, नवीन इतिहासकार इतिहासाची मांडणी करत असताना, इतिहासाचं पुनर्लेखन करत असताना कशा पद्धतीने चुकीची मांडणी करताना आपल्याला दिसतात. परंतु डॉक्टर आंबेडकर म्हणतात इतिहासाची सत्य ही इतिहासाची जननी आहे, म्हणजे आपण सत्याशी इमान राखलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने म्हणताना आपल्याला दिसतात. इतिहासातील प्रमुख घटना समाजाच्या दृष्टी आड होऊ न देता त्यांची स्मृती कायम राहील याची त्याने काळजी घेतली पाहिजे. इतिहासकार हा भूतकाळाचा साक्षीदार आणि भविष्यकाळाचा द्रष्टा असला पाहिजे. थोडक्यात त्याचे मन उघडे पाहिजे, पण ते रिकामे असता कामा नये. जो पुरावा त्याच्या समोर येईल तो तपासून पाहण्याची त्याची तयारी असली पाहिजे. इतिहासकाराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अपेक्षा होत्या आणि त्यांनी त्या अपेक्षा ज्या आहेत त्या स्वतःच्या लिखाणातून पुऱ्या करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतात आणि ते यामध्ये यशस्वी झालेले देखील आपल्याला दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये आपण पाहतो की सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवातीला सबल्टन स्टडीज नावाचं इतिहासाची एक नवीन शाखा उदयास आलेली आपल्याला दिसून येते. ग्रामची यांनी त्या संदर्भातलं लिखाण केलं आणि भारतामध्ये हे लिखाण आपण पाहतो की रणजित बुवा याच्या माध्यमातून पुढे आलेलं दिसून येतं, वंचितांचा इतिहास लिहिण्याचं. परंतु आपण पाहतो की ग्रामची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समकालीनच आहेत. परंतु ग्रामचीच्या आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहास लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांचा प्राचीन भारताचा व्यापार किंवा कास्ट इन इंडिया हे जर दोन ग्रंथ जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील असणाऱ्या वंचितांचा इतिहास लिहिण्याची चळवळ त्याच ग्रामचीच्या आधी सुरू केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनीही या देशातील असणाऱ्या वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू केलेली आपल्याला दिसून येते. आणि परंतु भारतीय इतिहासकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे इतिहासकार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोनच ठेवलेला नव्हता. त्यामुळे सबल्टन स्टडीजचं जनकत्व जे आपल्याकडे आलेलं असतं, भारताकडे आलेलं असतं, ते आपल्याला इटलीकडे गेलेलं दिसून येतं. आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासाचे जे लेखन केलेलं आहे हे लेखन आहे ते सबल्टन स्टडीजचा एक परिपक्व भाग आहे असं या ठिकाणी मी मांडेल. कारण डॉक्टर आंबेडकरांनी या देशातील शूद्र, अतिशूद्र यासारख्या समाजाचा अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास करून त्यांच्या इतिहासाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो, जो इतिहास आजपर्यंत कोणत्याही इतिहासकारांनी मांडलेला नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासाचं वस्तुनिष्ठ लेखन केलेलं आहे असं या ठिकाणी मी माझं मत या ठिकाणी मांडलं. डॉक्टर आंबेडकर यांच्या इतिहास लेखनाकडे प्रस्थापित इतिहासकारांनी गांभीर्याने पाहिले नाही. केव्हा इतिहासकार
या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास देखील जरी प्रस्थापित इतिहासकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतिहासकार मानलेले नव्हतं, तरी देखील भारतातील आंबेडकरी समुदायातून तयार झालेल्या नवविचारवंतांनी, पुरोगामी इतिहासकारांनी, पुरोगामी विचारवंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहासकार म्हणून शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न करत असताना या देशातील असणाऱ्या, भारतातील असणाऱ्या इतिहासाचे प्रवाह काय आहेत हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे, जेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला इतिहास, आंबेडकरवादी इतिहास कशा पद्धतीचा आहे हे पाहण्याच्या आधी आपल्याला आपल्या देशातील असणाऱ्या इतिहास लेखनाचे विविध प्रवाह या ठिकाणी पाहायचे आहेत. याच्यामध्ये आपण बघतो की पहिला जो प्रवाह आहे तो आहे साम्राज्यवादी इतिहास लेखनाचा प्रवाह. हा साम्राज्यवादी इतिहास लेखनाचा प्रवाह काय आहे, तर हा प्रवाह म्हणजे भारतात आलेल्या ब्रिटिशांनी, इंग्रजांनी, ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जो इतिहास लिहिला तो इतिहास साम्राज्यवादी इतिहास या सदरामध्ये मोडतो. या इतिहासकारांनी, या अधिकाऱ्यांनी भारताचा इतिहास जेव्हा ते लिहित होते, या देशातील ज्या घडामोडी ते लिहित होते, त्यावेळेला त्यांनी वंशवादाचा सिद्धांत घेऊन भारताचा इतिहास लिहिलेला आहे. पाश्चिमात्य देशातील वंश कसे पुढारलेले आहेत किंवा ते कसे उत्कृष्ट वंश आहेत अशा प्रकारचा संदर्भ देत देत ते या देशातील असणाऱ्या इतिहासाची मांडणी करताना आपल्याला दिसतात. हा जो इतिहास भारताचा लिहिलेला आहे इंग्रजांनी, यामध्ये आपण पाहतो की जेम्स मिल, एल्फिस्टन, ग्रँड डफ, टोड, फिल्लर, जेटली यांचा समावेश आपण यामध्ये करू शकतो. त्यानंतरचा दुसरा प्रवाह या देशाचा इतिहास लिहिताना आलेला आपल्याला पुढे दिसतो, तो म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखन. भारतामध्ये ज्यावेळेस इतिहास लेखनाची परंपरा सुरू झाली, ज्यावेळेला इतिहास लोक पुढे येऊन लिहू लागले, त्याच्यामध्ये आर के मुखर्जी असतील, आलतेकर असतील, जदुनाथ सरकार असतील, रमेशचंद्र श्रीवास्तव या पहिल्या पिढीच्या भारतीय इतिहासकारांनी ज्या वेळेला इतिहास लिहायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांनी ब्रिटिशांनी जी पाश्चात्य वंश श्रेष्ठ आहे असा मांडला होता इतिहास, त्याच्या बरोबर उलट भारतीय वंशच श्रेष्ठ आहे, भारताची संस्कृती श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा इतिहास मांडला. हा इतिहास राष्ट्रवादी इतिहास प्रवाह, राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये आपण त्याचा अंतर्भाव करू शकतो. त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये एक नवीन विद्याशाखा, नवीन इतिहास लेखनाची परंपरा, नवीन इतिहास लेखन प्रवाह आलेला आपल्याला दिसतो, तो म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन. मार्क्सवादाच्या जी काही मांडणी आहे ती मांडणी मूलतः आर्थिक सिद्धांतावरती अवलंबून आहे. आणि मार्क्सवादी इतिहास लेखन जे आहे ते आर्थिक इतिहास हा मूळ हेतू आहे आणि या मूळ हेतूच्या सिद्धांताने सर्व इतिहास प्रभावित होत असतो. अशा प्रकारचा इतिहास मार्क्सवादी दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये डी डी कोसंबी, बिपिन चंद्र, इरफान हबीब, रोमिला थापर व शरद पाटील यांच्यापर्यंतच्या इतिहासकारांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यांनी या प्रकारचा इतिहास लिहिण्याची सुरुवात भारतामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. नंतरच्या आपण बघतो, मी आधीच्या याच्यामध्ये उल्लेख केलेला होता सबल्टन स्टडीजचा. हा जो विचार आहे, हा सबल्टन स्टडीजचा जो विचार आहे, खर तर क्रांतिकारी विचार होता. याच्यातून वंचितांचा इतिहास पुढे येत होता. ग्रामची हा या विचारांचा जनक आहे, मात्र हा इतिहासकार नव्हता, तो साम्यवादी विचारांच्या वर्तमानपत्राचा एक पत्रकार होता. ग्रामची याचा मृत्यू 1936 ला झालेला आहे. त्याचा कालखंड हा 1929 ते 1936 आहे. आणि त्याने जे लेखन केलेलं आहे त्याच्या लेखनामध्ये भारतीय समाज व्यवस्था बसत नाही, कारण त्याने जे लेखन केलं ते वर्गाच्या अंतर्गत केलेलं आहे. परंतु वर्ग बदलता येतो, वर्ण बदलता येत नाही, कारण भारतामध्ये वर्ग व्यवस्था नसून वर्ण व्यवस्था भारतामध्ये आहे. आणि म्हणून ग्रामचीची जी काही विचारसरणी आहे ती विचारसरणी भारतीय समाज व्यवस्थेच्या इतिहासामध्ये मोडत नाही असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. कारण का, तर भूमिहीन माणूस आहे तो जमीन विकत घेऊ शकतो व तो जमीनदार बनू शकतो अशा पद्धतीचा आहे. परंतु हे जे काही तत्वज्ञान आहे
हे तत्वज्ञान देखील सबाल्टर्न इतिहासाचं चांगलंच आहे, कारण याच्यामधून वंचित घटक जो आहे त्या वंचित घटकाचा इतिहास, म्हणजे ज्या घटकाची माहिती पुढे येत नाही त्या घटकाची माहिती या सबल्टन स्टडीजच्या माध्यमातून पुढे येते, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ग्रामचीचं जे तत्वज्ञान आहे हे साम्यवादी तत्वज्ञान आहे. ग्रामची म्हणतो की सार्डियन समाजाने क्रांतीचं तत्वज्ञान स्वीकारावं व सत्ता हस्तगत करावी, असं त्याचं मत आहे. सत्ताहीन वर्गाला सत्ता मिळावी हे इतिहास लेखनाचे अंतिम ध्येय सत्ता असते, असे तत्वज्ञान हा ग्रामची मांडताना दिसतो. हे त्याचे तत्वज्ञान रणजित गुहा याच्या माध्यमातून भारतामध्ये आलेलं आपल्याला दिसून येतं. नंतरच्या कालखंडामध्ये आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे इतिहास लेखन केलेलं आहे त्या इतिहास लेखनाला आंबेडकरवादी इतिहास लेखन असं आपण म्हणू लागलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भारतीय इतिहासकारांनी इतिहासकार म्हणून न पाहिल्यामुळे, त्या प्रस्थापित व्यवस्थेने इतिहासकार म्हणून न पाहिल्यामुळे सबल्टन स्टडीजचं जे काही जनकत्व भारताकडे आलेलं होतं ते जनकत्व भारतीय इतिहासकारांच्या दुर्दैवामुळे किंवा त्यांनी दाखवलेल्या काय म्हणतात त्याला की त्यांनी दाखवलेली अनिष्ठा किंवा त्या डॉक्टर आंबेडकरांकडे इतिहासकार म्हणून बघायचंच नाहीये अशा प्रकारचं त्यांनी जे काही तत्व स्वतःमध्ये ठेवलेलं होतं त्याच्या माध्यमातून सबल्टन स्टडीजचं जनकत्व इटलीकडे गेलेलं आपल्याला दिसून. खरं तर ग्रामची याने इतिहास लेखन 1926 साली सुरू केलेलं होतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1915 साली प्राचीन भारताचा व्यापार व 1916 साली भारतातील जाती या इतिहासावर आधारित अशा 2 ग्रंथांचे लेखन केलेले होते. या दोन्ही ग्रंथांचा आपण जर व्यवस्थित सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शास्त्रशुद्ध इतिहास लेखन केलेलं आहे व हे ग्रामचीच्या आधी म्हणजे जवळजवळ 20 वर्ष आधी इतिहास लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची जी मुवमेंट चळवळ जी चालवलेली होती त्या चळवळीमध्ये आपण अभ्यास करत असताना आंबेडकरवाद, आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकर इतिहास लेखन अशा पद्धतीने या चळवळीकडे पाहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या इतिहास लेखनातून प्राचीन व आधुनिक भारताचा तसेच जगाचा इतिहास आपल्या दृष्टिकोनातून मांडलेला आपल्याला दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या जवळजवळ 42 पुस्तकांपैकी 10 पुस्तकं ही प्रामुख्याने इतिहासावरती असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये प्राचीन भारताचा व्यापार असेल, भारतातील जाती, जाती प्रथेचे विध्वंसन, पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी, रानडे, गांधी, जिना, काँग्रेस व गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले, शूद्रपूर्वी कोण होते, अस्पृश्यपूर्वी कोण होते, गोस्पेल ऑफ बुद्धा आणि बुद्ध अँड हिज धम्मा, अशा प्रकारचे हे जे काही लिखाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं ते सर्व इतिहासाचा शोध घेऊन समकालीन किंवा वर्तमानकालीन समाजाला किंवा भविष्यकालीन समाजाला एक विकासाचा मार्ग दाखवण्यासाठी, सामाजिक उपयोगितेसाठी त्यांनी त्यांचं लिखाण केलेलं दिसून येतं. आणि हे सर्व जे काही लिखाण आहे ते लिखाण सत्य शोधणे, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणाचं अंतिम ध्येय काय होतं तर ते सत्य शोधणे हे होतं. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर त्यांच्या इतिहासाच्या लेखनामधून सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो. आपण बघतो की आंबेडकरवादी इतिहास लेखनाची व्याख्या अत्यंत स्पष्ट आहे, परंतु सबल्टन म्हणजे कोण याची व्याख्या मात्र अजूनही स्पष्ट होताना आपल्याला दिसत नाही. आंबेडकरवादी इतिहासकारांनी इतिहासाची व्याख्या किंवा इतिहासाची व्याख्या कशा पद्धतीने असली पाहिजे, आंबेडकरवादी इतिहासाची व्याख्या कशा पद्धतीची असली पाहिजे तर ब्राह्मणी विचारधारेमुळे ज्या ज्या समाजाची उपेक्षा झाली त्या समाजाच्या इतिहासाची विवेक बुद्धीने मांडणी करणे म्हणजेच आंबेडकरवादी इतिहास होय, असं या ठिकाणी म्हणता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी काही इतिहासाची मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की ब्राह्मणी विरुद्ध बौद्ध, आर्यांचे आक्रमण की आर्याचे आगमन, अशा प्रकारची चर्चा डॉक्टर आंबेडकर करतात. त्याबद्दल त्याचबरोबर
मुसलमानांचे आक्रमण व आर्यांचे आक्रमण यात डॉक्टर आंबेडकरांना कसलाही फरक दिसत नाही. त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की भारताचा जो प्राचीन इतिहास आहे तो चमत्कारांच्या अनेक गोष्टींमुळे भरलेला आहे आणि याच्यामध्ये अनाकलनीय अनेक घटना अधिक आपल्याला आढळून येतात. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासाचे नवीन पद्धतीने व्यापक दृष्टिकोनातून लिखाण करतात व अनार्यकालीन भारत, आर्यकाळ, ब्राह्मणी इतिहास, बौद्ध भारत, हिंदू कालखंड, मुस्लिम कालखंड, ब्रिटिश कालखंड असे भारतीय इतिहासाचे नवे कालखंड मांडताना आपल्याला दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वर्णातीत संघर्षाचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास होय. क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास होय. प्रस्थापित इतिहासकार भारताचं पहिलं सुवर्णयुग म्हणून गुप्त साम्राज्याचा उल्लेख करतात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिलं सुवर्णयुग म्हणून मौर्य साम्राज्य काळाचा या ठिकाणी विचार करताना आपल्याला दिसतात. मौर्य साम्राज्य काळ हे भारताचं पहिलं सुवर्णयुग होतं असं या म्हणतात. कारण सुवर्णयुगामध्ये ज्या गोष्टी पाहिजे असतात म्हणजे शांतता, ती शांतता आपल्याला गुप्त कालखंडात दिसत नाही. गुप्त कालखंडामध्ये आपल्याला काय दिसते तर जाती व्यवस्था दिसते, वर्ण व्यवस्था दिसते, यज्ञ व्यवस्था दिसते. तशी ती मौर्य काळातील असणाऱ्या साम्राज्यामध्ये दिसत नाही. त्याचबरोबर मौर्य काळ हा समतावादी भारत म्हणून ओळखला जातो. सम्राट अशोकाच्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर सम्राट अशोकाच्या काळात 67% जनता ही साक्षर होती असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतीय इतिहासावर जो ब्राह्मण्यवादी मलबा आहे तो दूर केला तरच भारताचा खरा इतिहास समोर येईल आणि तो इतिहास पुढे आणण्याची क्षमता आजच्या आंबेडकरवादी इतिहासकारांकडे असलेले आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या इतिहासाची मांडणी करताना त्यांनी जो काही पारंपरिक इतिहासकार ज्या पद्धतीची मांडणी करतात म्हणजे प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत व आधुनिक भारत, त्या पद्धतीची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न करता त्यांनी आपली भारतीय इतिहासाची मांडणी ही नव्या पद्धतीने व नवीन कालगणना करून भारताचा इतिहास, खरा इतिहास त्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी करताना. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनार्यकालीन भारत, आर्यकाळ, बौद्ध भारत, ब्राह्मण कालखंड, मुस्लिम कालखंड, मोगल राजवट, मराठ्यांचा इतिहास, पेशवाई ही प्रतिक्रांती होती, त्याचबरोबर ब्रिटिश कालखंड या सगळ्याचा उल्लेख आपल्या इतिहासामध्ये करताना आपल्याला दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना नागांचा इतिहास हा अभ्यास केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात नाग लोकांची राज्य अस्तित्वात होती. भारताला जागतिक स्तरावर नाग राज्यांनी गौरवास्पद दर्जा प्राप्त करून दिलेले होते. नाग राजवटीच्या वैभवाच्या कालखंडात आर्यांच्या आगमनाला प्रारंभ झाला व आर्य व अनार्य असलेले नाग यांच्यात तुंबळ युद्ध होऊन काही नाग पराभूत झाले तर काही बलाढ्य नागांशी आर्यांना शांततेचा तह करावा लागला. या बलाढ्य नाग राजांच्या मालिकेत शिशुनाग नावाचा राजा प्रमुख म्हणावा लागेल. शिशुनाग याचा उल्लेख काही ठिकाणी शिशुनाग असा केलेला आहे आणि नाग हे शब्दाचे अपभ्रंश झालेले आपल्याला दिसतात आणि या शिशुनागानेच मगध साम्राज्याची स्थापना केलेली होती. या मगध घराण्यातील 5व्या क्रमांकाचा जो राजा बिंबिसार होता हा गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिशुनागाचे साम्राज्य इसवी सन पूर्व 413 पर्यंत अस्तित्वात होते. इसवी सन पूर्व 413 साली महानंद नावाच्या शेवटच्या सम्राटाला नंद नावाच्या युवकाने पदच्युत करून मगध साम्राज्याची गादी बळकावली आणि मगध साम्राज्यावर यानंतर नंदांची राजवट चालू झालेली आपल्याला. या घराण्यातील शेवटचा सम्राट धनानंद याचा शेवट चंद्रगुप्त मौर्य याने केला व मौर्य घराण्याची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. चंद्रगुप्त मौर्य हा शिशुनाग याचा
दूरचा नातेवाईक होता. म्हणजे चंद्रगुप्त मौर्य हा शिशुनाग याचा दूरचा नातेवाईक होता, असा संबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोडतात. म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य हा नागवंशाचा प्रतिनिधी ठरतो, असं डॉक्टर आंबेडकर व्हिन्सेंट स्मिथ यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये अशा प्रकारे लिहून ठेवलेले आहे. असा अहवाला देऊन डॉक्टर आंबेडकर हे सिद्ध करतात की मौर्य घराणं हे नागवंशीय घराणं होतं. त्याचबरोबर वैदिक साहित्यामध्ये देखील चंद्रगुप्त मौर्य घराण्याचा उल्लेख हा व्रात्य घराणे म्हणून केलेला आढळतो. व्रात्य म्हणजे वाईट, आणि वैदिक दृष्टिकोनातून वैदिक वाङ्मयाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसून येतं की वाईट म्हणजे अनार्य किंवा नाग, असा वैदिक साहित्यामध्ये उल्लेख आढळतो. अशा प्रकारे आर्यपूर्व काळातील नागांचा व मौर्य घराण्याचा परस्पराशी संबंध जोडता येतो. आर्यपूर्व काळातील नागांची राजवट हा प्राचीन भारताचा इतिहासातील पहिला टप्पा होय, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. एकूण सिंधू संस्कृती नंतरचा आणि आर्यांच्या आगमनापूर्वीचा जो कालखंड येतो त्याला नागांचा किंवा अनार्य कालखंड म्हणून उल्लेखता येईल. ह्या कालखंडाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच पहिल्यांदा गांभीर्याने पाहिले होते व त्याचे लेखन त्यांनी आपल्या इतिहास मांडणीमध्ये केलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आर्य काळावरती किंवा ब्राह्मणी इतिहासावरती बोलत असताना आर्य भारताच्या बाहेरून आले आहेत हे इतर इतिहासकारांप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य करताना दिसतात. परंतु परदेशातून आर्यांचे भारत भूमीवर आगमन नव्हे तर आक्रमण झाले होते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात. आर्यांनी भारतात नागांची संस्कृती व राज्य काबीज केली व तेथे आर्यांनी आपली संस्कृती व धार्मिक सामाजिक विचार लादण्याचा प्रयत्न केला. प्रारंभीच्या काळात आर्यांना भारतात नागाप्रमाणे सुसंघटित असे राजकीय जीवन निर्माण करता आले नाही. कालांतराने आर्यांनी काही नाग राजांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले आणि आपल्या राजकीय जीवनातील उणिवा दूर केलेल्या आपल्याला दिसतात. याच काळात पशुहत्या, यज्ञ, कर्मकांड यामुळे भारताची कृषी व्यवस्था व लष्करी व्यवस्था अत्यंत कमकुवत बनत गेली होती. असा हा आर्यकाळ भारतीय इतिहासातील महत्वाचा टप्पा होय, हे त्यांनी आपल्या अस्पृश्य मूळचे कोण या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा दुसरा टप्पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध भारत या नावाने लिहितात. आणि हा काळ कोणता आहे तर हा काळ तथागत गौतम बुद्ध यांच्या बौद्ध धम्माच्या स्थापनेपासून सुरू होतो, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. बौद्ध धम्माला तत्कालीन अनेक जनपदांनी राजाश्रय दिलेला होता आणि त्यामुळे ब्राह्मणी धर्माचं समूळ उच्चाटन इथून झालेलं होतं. सम्राट अशोकाच्या काळात व मौर्य काळात ब्राह्मणांच्या अवनतीला सीमा राहिलेली नव्हती. या सर्व गोष्टींमुळे ब्राह्मणी लोकांना ही राजवट अन्याय वाटू लागलेली होती आणि त्यामुळे नंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की या वर्गाने विश्वामित्र शृंगाच्या साह्याने मौर्य साम्राज्य विरोधामध्ये बंड केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बंडाविषयी किंवा पुष्यमित्र शृंगाच्या हेतूविषयी लिहितात की बौद्धांच्या राज्यातील ब्राह्मण वर्गाची हाल अपेष्टेतून मुक्तता करणे आणि ब्राह्मणी धर्माचे पुनर्जीवन करणे हे पुष्यमित्र शृंगाचे ध्येय होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मताशी साधर्म्य असणारे मत प्रसिद्ध पाश्चात्य इतिहासकार व्हिन्सेंट स्मिथ यांनी देखील केलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मात्र आपल्या 6 सोनेरी पाने यामध्ये पुष्यमित्र शृंगाच्या या दगाबाजीचे समर्थन केले व त्याचे उदो केलेलं आपल्याला दिसून येतं. यातून ब्राह्मणी विचारधारा आजही कार्यरत असलेले आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय इतिहासाच्या पुनर्मांडणीतील बौद्ध काळ हा तिसरा व अतिशय महत्वाचा टप्पा आहे असं म्हणतात. त्याच्यानंतर ब्राह्मण कालखंड या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या उत्तरार्धात मौर्य साम्राज्याचा शेवट करून पुष्यमित्र शुंग हा त्याच्या ब्राह्मण सेनापतीने
या मौर्य राजवटीच्या विरोधामध्ये बंड केलं आणि शुंग राजवट सुरू केली. या शुंग राजवटीचा प्रमुख हेतू म्हणजे भारतातील बौद्ध धर्माचा राजाश्रय काढून घेणे आणि ब्राह्मणी धर्माची पुनर्स्थापना करणे ही प्रतिक्रांती होती, असे डॉक्टर आंबेडकर म्हणतात. बौद्ध धर्म ही या देशात वैदिक धर्माच्या विरोधामध्ये झालेली क्रांती होती, तर बौद्ध धर्माच्या विरोधात या पुष्यमित्र शुंगाच्या कालखंडात झालेली प्रतिक्रांती होती, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. पुष्यमित्र शुंगाने आदेश काढून बौद्ध भिक्खूंच्या हत्या करण्याचे, त्यांना संपवण्याचे आदेश दिलेले होते. अहिंसा प्रधान बौद्ध धर्माचा हिंसेचा आधार घेऊन शेवट करण्याचा प्रयत्न या पुष्यमित्र शुंगाने केलेला होता. याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की पुष्यमित्र शुंगाला जर राजगादीच पाहिजे होती तर त्याने बौद्ध धर्माचे छळ करण्याची आवश्यकता नव्हती. यावरून पुष्यमित्र शुंगाला भारतात ब्राह्मणी धर्माची पुनर्स्थापना करायची होती. डॉक्टर आंबेडकर हे हिंदूंचा छळ करणारा गजनीज मोहम्मद आणि बौद्ध धर्मियांचा छळ करणारा पुष्यमित्र शुंग याला सारखे समजतात, हे मी आधीच सांगितलेलं आहे. यामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वास्तववादी इतिहास लिहिणारे आहेत आणि यामधून डॉक्टर आंबेडकरांचे वास्तववादी इतिहासकाराचे दर्शन आपल्याला होते. या ब्राह्मणशाहीच्या संपूर्ण कालखंडामध्ये मनुस्मृतीचे अवास्तव महत्व वाढवण्यात आलेले होते. मनुस्मृतीची रचना करणारा मनु हा भृगु घराण्याचा ऋषीमुनी होता. त्याने संहिता सांगितली आणि सुमती भार्गव नावाच्या लेखिकेने ती लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मनुस्मृतीमध्ये ज्या समूहाचा पाखंडी म्हणून उल्लेख येतो तो बौद्ध धर्मीयांना उद्देशून केलेला आहे आणि मनु असं म्हणतो की पाखंडी लोकांना राजाने आपल्या देशातून हद्दपार करून टाकावे, त्यांचा सन्मान कधीही करू नये, त्यांचे तत्वज्ञान हे अर्थशून्य आहे, ते नास्तिक असल्याने त्यांचे जीवन निरर्थक ठरणारे आहे, असे उल्लेख मनुस्मृतीमध्ये केलेले आपल्याला दिसतात. मनुस्मृतीमधील बौद्धांविषयीचे आदेश व पुष्यमित्राची कृती हे दोन्ही एकाच विचारधारेचे द्योतक असल्याचे प्रकर्षाने जाणवते. डॉक्टर आंबेडकरांच्या या निष्कर्षाला मनुस्मृतीचा दुसरा भाष्यकार कल्लुक भट्टाच्या अनेक श्लोकांचा आधार मिळतो. पुष्यमित्राच्या धर्मांधतेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त व्हावे म्हणून पुष्यमित्र शुंगानेच मनुस्मृतीची रचना करण्यास भाग पाडले असावे, अशी शंका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्त करतात. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की प्राचीन भारताचा इतिहास दुसरे तिसरे काही नसून तो बौद्ध विचार व ब्राह्मणी विचार यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. ब्राह्मणशाहीने बौद्ध मत प्रवाह नेस्तनाबूत करण्यासाठी एकही संधी सोडली नाही किंवा कसूर केला नाही. ब्राह्मणशाहीची बौद्ध धर्माविरुद्धची आक्रमणे ही मुस्लिम आक्रमणाच्या हिंदू धर्मावरील अत्याचारापेक्षा जास्त हिंसक होती, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. जनतेच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर शाश्वत परिणाम करण्याच्या दृष्टीने बौद्धांवरील ब्राह्मणशाहीची आक्रमणे हे मुस्लिम आक्रमणापेक्षा अधिक परिणामकारक होती, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मुस्लिम आक्रमणे ही अगदी वरवरची होती व तत्कालिक स्वरूपाची त्यांना वाटतात. मुस्लिम आक्रमकांनी हिंदूंची देवळे, मठ किंवा फक्त बाह्य लक्षणे नष्ट केली, परंतु त्यांनी हिंदू धर्माचा नाश केला नाही. हिंदू जनतेच्या अध्यात्माला, त्यांच्या सिद्धांतांना मुस्लिम आक्रमकांनी सुरुंग लावला नाही. मुस्लिम आक्रमकांपेक्षा ब्राह्मणी आक्रमण किती क्रूर होते हे सांगण्यासाठी डॉक्टर आंबेडकर एक उदाहरण देतात. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, हिंदू धर्माचे तत्वज्ञान म्हणजे न्हाणी घराण्यातील लहानसे बाल होय, त्याला अंघोळ घालण्यासाठी आणलेले पाणी म्हणजे संस्कार होय. मुस्लिम आक्रमकांनी न्हाणी घरातील केवळ पाणी ढवळले, तेही अल्प काळासाठी. त्यानंतर ते या ढवळाढवळीला कंटाळले आणि त्या पाण्यातील घटकासह ते पाणी तसेच राहू दिले.
बाळही बाहेर फेकून दिले नाही. मात्र या उलट ब्राह्मणशाहीच्या आक्रमकांनी मात्र बौद्धांवरील आक्रमणाच्या काळात न्हाणी घरातील बाळालाच फेकून दिले व न्हाणी घर रिकामी केले. त्या न्हाणी घरामध्ये आपले पाणी उठले आणि आपलेच बाळ त्यात आणून ठेवले आणि ब्राह्मणशाहीच्या या घाणेरड्या पाण्यामुळेच भारतीय समाजाचे गोंडस बाळ विद्रूप व भयानक बनवले, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले मत व्यक्त करतात. मुस्लिम आक्रमकांनी हिंदू धर्म नष्ट करण्याचे आपले काम कधीच पूर्ण केले नाही. ब्राह्मणशाहीच्या आक्रमकांनी मात्र ते बौद्धांच्या बाबतीत पूर्ण केलेलं दिसून येते. त्यांनी बौद्ध धर्माला बाहेर हाकलले आणि बौद्ध धर्माची जागा त्यांनी स्वतः घेतली. यावरून हे स्पष्ट होते की ब्राह्मणशाहीचे बौद्ध धर्मावरील आक्रमण हे मुस्लिम आक्रमकांपेक्षा भयानक स्वरूपाचे होते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं मत व्यक्त करतात. परंतु याची नोंद प्रस्थापित इतिहासकार मात्र कधीही घेत नाहीत. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, भारताच्या प्रचलित इतिहासाबाबत अतिशय पोटतिडकीने त्यांनी लिहून ठेवलेले आहे की आतापर्यंतचा भारताचा इतिहास ज्या प्रकारे लिहिला गेला त्यात सुधारणा करण्याचा आणि इतिहासाचा अर्थ आणि उद्दिष्टे समजून देण्याच्या दृष्टीनेच इतिहासाची मला पुनर्रचना करणे भाग पडत आहे. ब्राह्मण कालखंडाचा अस्त नेमका कधी होतो याबद्दल डॉक्टर आंबेडकरांनी निश्चित असा एक टप्पा नमूद केलेला नाही. मात्र डॉक्टर आंबेडकर भारताच्या इतिहासाची पुनर्मांडणी करत असताना हिंदू कालखंड असा शब्दोल्लेख करतात, परंतु त्यांच्या वैशिष्ट्याची व लक्षणाची चर्चा मात्र डॉक्टर आंबेडकर कुठेही करताना आढळत नाही. यावरून डॉक्टर आंबेडकरांना ब्राह्मण कालखंड व हिंदू कालखंड हे दोन स्वतंत्र कालखंड आहेत असे वाटत होते. परंतु ब्राह्मण कालखंडाची त्यांनी जशी चर्चा केली आहे तशी हिंदू कालखंडाविषयी विस्ताराने त्यांनी लिहिलेले नाही. हिंदू हा शब्द भारताच्या इतिहासातच आपल्याला मुस्लिम आक्रमण झाल्यानंतर आलेला दिसतो. मुस्लिम कालखंडावर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार ठेवलेले आहेत. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, मुस्लिम आक्रमण भारतावर झाली व नंतर त्यांनी आपली राजवट धार्मिक पायावर उभी करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांना जास्त शक्य होताना जरी दिसला नाही तरी उत्तर भारतात मात्र या आक्रमणाच्या काळानंतर मुस्लिम धर्म मोठ्या प्रमाणात पाय रोवून उभा राहिला असं ते म्हणतात. आपल्या प्राचीन भारताचा व्यापार या ग्रंथात ते म्हणतात, सर्व मुस्लिम राजांना आपण रानटी अथवा अत्याचारी समजू शकत नाही. त्याच्यातले बरेच जण हे चांगल्या चारित्र्याचे व व्यासंगी होते. मोहम्मद गजनी हा एक उदार राजा होता. त्याच्या औदार्यामुळे त्याच्या दरबारी संबंध आशियात कुणाच्या दरबारी नसतील एवढे विद्वान पंडित होते. त्याला पैशाची हाव होती, पण त्याचबरोबर माणसांना झोपण्याची अचूक कुवत त्याच्याकडे होते. त्याच्याकडे भरपूर धन होते व ते धन खर्च करून एखादी भव्य वस्तू कशी निर्माण करायची हे त्याला चांगले जमले होते. गजनीच्या प्रसिद्ध वंशजांपैकी एक तर स्त्री होती, त्याचे नाव आहे रजिया सुलतान. त्याचबरोबर फिरोज शाह त्याच्या व्यवस्थापन कौशल्यासाठी प्रसिद्ध होता. त्याने अनेक लोकोपयोगी कामे केलेली आपल्याला दिसून येते. इब्न बत्तुता हा 15व्या शतकात भारतात आला होता. त्यावेळी मोहम्मद तुगलकाच्या अनाचारामुळे सगळीकडे बंडाळी व अराजक माजले होते व हे सर्व देशभर गावागावात पसरले होते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबर हा मोगल राजवटीचा मूळ पुरुष होता. डॉक्टर आंबेडकर मोगल राजवटीवरती लिहिताना असं म्हणतात की बाबर हा मोगल राजवटीचा मूळ पुरुष होता. भारतातील वैभव पाहून तो आश्चर्यचकित झाला. एवढी मोठी लोकसंख्या व कारागीर पाहून त्याला नवल वाटले होते. बाबर हा एक चांगला दयाळू राजा होता, एक चांगला राजकारणी होता. त्याने अनेक लोकोपयोगी प्रकल्प उभे केले होते. शेरशहाने काही काळाकरता दिल्लीचे तख्त काबीज केले होते, पण एक अकबर सोडला तर
बाबर इतर सर्व मोगल बादशहांपेक्षा अधिक सुज्ञ, लोकांचे हित जपणारा व त्यांच्यासाठी काम करणारा बादशाह होता, असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. अकबराच्या दयाळू राज्य कारभाराबद्दल डॉक्टर आंबेडकरांनी अधिक जास्त लिहिलेले नाही, मात्र बाबर आणि अकबर हे दोघेही एकसारखेच होते असं त्यांचं मत होतं. या अकबरानंतरच्या कालखंडात शहाजहानची राजवट चांगली सुबत्ता होती असं डॉक्टर आंबेडकर व्यक्त करतात. तो एका राजासारखा नव्हे तर पित्यासारखा आपल्या प्रजेची काळजी घेत होता. त्याच्या काळात सगळीकडे शांतता नांदत होती असे डॉक्टर आंबेडकर या काळातील आर्थिक इतिहास संबंधात आपले मत नोंदवताना आपल्याला दिसतात. अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकर मुस्लिम मुघल राजवटीवरती आपलं भाष्य करताना दिसतात. त्याचबरोबर याच कालखंडामध्ये असणारा मराठ्यांच्या इतिहासावर देखील डॉक्टर आंबेडकर आपल्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांनी केलेले राज्यारोहण ही क्रांती होती असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य बुडवून उदयास आलेली पेशवाई ही प्रतिक्रांती होती असं डॉक्टर आंबेडकरांचं मत आपल्याला दिसून येतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण कोश त्या काळात अंमलात आणला, जी भारतीय संविधानाची प्राथमिक अवस्था होती. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा मनुस्मृतीला कालबाह्य करण्याचा विचार होता व तो त्यांनी त्या पद्धतीने केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी धार्मिक क्रांती देखील केलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी शुद्धीकरणाची मोहीम चालवली आणि नेताजी पालकर हा जो मुस्लिम झालेला होता त्याला पुन्हा धर्मात घेतलं. त्याला धर्मात का घेतलं याला विरोध येथील ब्राह्मणी व्यवस्थेने केला, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर याच्या मुलाला आपली मुलगीच दिली व आपली या शुद्धीकरणाच्या मोहिमेमधील जी काही निष्ठा आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिली आणि इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेला तडा देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे राज्य होतं ते रयतेचं राज्य होतं असं डॉक्टर आंबेडकर मानतात. तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या या भूमिकेमुळे, रयतेच्या राजामुळे कुळवाडी भूषण ही जी काही प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं जातं त्याच्यातून ब्राह्मण वर्ग त्या काळामध्ये नाराज झालेला होता. ब्राह्मण वर्गाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत असणारा हा जो 12 बलुतेदारांचा जो काही वर्ग होता, जे काही मावळे होते, ते सगळे मावळे त्यांना पटत नव्हते किंवा या माध्यमातून ब्राह्मणशाहीला कुठेतरी मागे जाईल की काय अशा प्रकारची भीती या ब्राह्मणांमध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून या कालखंडात ब्राह्मण वर्ग नाराज झालेला होता असं डॉक्टर आंबेडकर. त्याचबरोबर आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू अनैसर्गिक आहे असं देखील डॉक्टर आंबेडकर या आपल्या लिखाणामध्ये मांडतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो संपूर्ण कालखंड आहे हा सामाजिक समतेचा कालखंड आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या लिखाणामध्ये मांडताना आपल्याला दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात देखील सर्व जातीपातीच्या सैनिकांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा समतेचा तसेच क्रांतीचा कालखंड होता असं डॉक्टर आंबेडकर मान्य करतात. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची राज्य व्यवस्था पूर्णपणे मोडकळून टाकली गेली आणि पेशवाईचा कालखंड यानंतर सुरू झालेला दिसतो. डॉक्टर आंबेडकर यांना पुष्यमित्र शुंगाची कालखंड व पेशवाईचा कालखंड हे दोन्ही एकसारखेच आहेत असं वाटतं आणि पेशवाई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांतीला उत्तर देणारी प्रतिक्रांती होती असं डॉक्टर आंबेडकर आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करतात. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश कालखंडावर देखील आपलं मत व्यक्त करतात आणि डॉक्टर आंबेडकर ब्रिटिश कालखंडावरती जेव्हा मत व्यक्त करतात त्यावेळेला आपल्याला दिसून येतं की डॉक्टर आंबेडकरांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी असेल किंवा इंग्रज सरकार असेल या इंग्रज सरकारला इतके कडक शब्द त्यांनी त्यांचा बद्दल इतिहास लिहित असताना मांडलेले आहेत तशा प्रकारचे शब्द इतर कुणीही मांडलेले आपल्याला दिसत नाही. या
ब्रिटिश कालखंडावर डॉक्टर आंबेडकरांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक राष्ट्रवादी चेहरा पुढे आलेला आपल्याला दिसतो. राष्ट्रवादी विचारसरणीचा चेहरा पुढे आलेला दिसतो. आपल्या देशावरती प्रेम असणारा चेहरा पुढे आलेला दिसतो आणि देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार देखील पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्राचीन भारताचा व्यापार या ग्रंथात इंग्रजांच्या येण्याने सर्व परिस्थिती बदलली होती. भारतातील सुबत्ता आता इंग्रजांच्या झेंड्याखाली राहायला गेली होती. यात दोन प्रकारच्या दृष्ट प्रवृत्ती होत्या. एक त्यांच्या संसदेतील सरकार व विरोधी पक्ष, तर दुसरी होती ईस्ट इंडिया कंपनी. अशा प्रकारचा मत डॉक्टर आंबेडकर इंग्रजांच्या विषयी मांडताना आपल्याला दिसतात. डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की कंपनी राज्य हे अतिशय मतलबी होते. ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य हे अतिशय मतलबी होते. त्याचबरोबर भारतामुळेच इंग्लंडमध्ये आर्थिक सुबत्ता त्या काळात आली होती असं मत डॉक्टर आंबेडकर म्हणतात. इंग्लंडने भारताचे अतोनात आर्थिक नुकसान केले आहे. इंग्रजांनी देशात एवढी लूट माजवली होती की त्यामुळे भारतीय समाजाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता. क्लाईव्हने बंगालचा सत्यानाश केला होता असं मत डॉक्टर आंबेडकर व्यक्त करतात. इंग्रजांनी जमिनीच्या महसुलाचा कायदा करून या देशातील शेतीची वाताहत केलेली होती. तसेच इंग्रजी मालाच्या रक्षणासाठी भारतीय आयातीवर जुलमी कर लादून भारतातील उद्योग बंद पाडले गेले होते. या देशात सोन्याचा धूर निघतो म्हणून हे लोक इथे आले व त्यांनीच आता देशाला दारिद्र्याच्या खाईत लोटले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश राजवटीविषयी आपले मत नोंदवताना दिसतात. यामधूनच डॉक्टर आंबेडकरांची देशभक्ती व देशाच्या प्रती त्यांची भूमिका काय होती हे आपल्या लक्षात येते. तथाकथित डॉक्टर आंबेडकर पुढे जाऊन असं म्हणतात की तथाकथित जुलमी मोगल किंवा भारतीय राजांच्या बदल्यात इंग्रज राज्य आले होते. त्यांनी जरी आपण एका श्रेष्ठ संस्कृतीत जन्माला आलो असे भासवले कुणी इंग्रजांनी, तरी ते आपल्या जुलमी राजांपेक्षा जास्त क्रूर व जुलमी होते. त्यांनी शेतीचा नाश करत, उद्योगाचा कणा मोडत व स्थानिक लोकांच्या कृतीवर कर लावत आपले राज्य ईस्ट इंडिया कंपनीने इंग्रज सरकारच्या हातात दिले होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मत मानतात. अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहासाची नवीन मांडणी करताना आपल्याला दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखनातून ऐतिहासिक अशी मांडणी केली आहे. त्यांना इतिहासाविषयीची एक स्वतंत्र अशी दृष्टी होती. भौतिक परिस्थिती बरोबरच इतिहास घडविण्यात माणसाचा वाटा किती महत्वाचा आहे हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्यांच्या इतिहास लेखनाला एक सामाजिक दृष्टी व सामाजिक उपयोगिता होती. त्यांनी केलेल्या इतिहास लेखनाला सामाजिक परिवर्तनाचा व बदलाचा आशय होता असं मत डॉक्टर वसंत डोंगरे हे त्यांच्या इतिहास विषयक मीमांसा या ग्रंथामध्ये मांडताना आपल्याला दिसून येतात. शास्त्र, पुराण, धर्मग्रंथ यातील तत्वज्ञानाने भारतीय समाज विकेंद्रित करून त्यांच्या दास्यत्वाची, श्रेष्ठत्वाची, एकाधिकारत्वाची भावना निर्माण केली गेली होती. या भावना घालवण्यासाठी इतिहासाद्वारे जुन्या जाणीवा घडवून नवा समाज घडवणे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहास संशोधनाचा आणि लेखनाचा दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले कालखंड आणि त्यांना दिलेली नावे ही सर्वस्पर्श आहे. बौद्ध कालखंड म्हटल्यावर त्यातून बौद्ध तत्वज्ञानातील सामाजिक, धार्मिक, वैचारिक व सांस्कृतिक क्षेत्राचा बोध होतो. तर ब्राह्मण कालखंड म्हटल्यावर ब्राह्मणी विचारधारेतील सामाजिक नीतिनियम, धार्मिक रीतिरिवाज, आध्यात्मिकता, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, आश्रम व्यवस्था, सती प्रथा इत्यादीचा बोध होतो. म्हणून इतिहासकार डॉक्टर अनिल शिंगारे असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकर यांनी ऐतिहासिक कालखंडाला दिलेली नावे आणि इतिहास कालाची केलेली मांडणी ही अर्थपूर्ण आहे. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इतिहासाचे आकलन आणि इतिहासाचे सादरीकरण या दोन्ही गोष्टी ते उत्तम दर्जाचे इतिहासकार होते हेच स्पष्ट करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात
इतिहास संशोधन करणे म्हणजे संदर्भ साधने तपासून घटनांची सनावळ्यांची नोंद करणे नव्हे, तर त्याचे चिकित्सक अध्ययन करून त्याचा अन्वयार्थ लावणे होय व सत्य इतिहास आपल्या लेखनात मांडणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित इतिहासकारांनी दडपलेला इतिहास आपल्या लिखाणातून आधुनिक जगासमोर आणला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने इतिहास संशोधक व इतिहासकार म्हणून आपण त्यांची नोंद घेतो, अशी या ठिकाणी मी मांडणी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने इतिहासकार होते, कारण डॉक्टर आंबेडकरांनी जो इतिहास मांडला तो या देशातील असणाऱ्या वंचितांचा, बहिष्कृतांचा, ज्यांचा इतिहासच कुणी या ठिकाणी मांडत नव्हतं, अशांचा इतिहास मांडला. त्याचबरोबर ज्या राजवटी भारतामध्ये आल्या त्या राजवटींचा देखील खरपूस समाचार देखील डॉक्टर आंबेडकर या ठिकाणी घेताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी अशा पद्धतीने डॉक्टर बाबा